बारामतीमध्ये पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवारांची भेट झालेली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार कुटुंबामध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहेत। शरद पवार तिसऱ्या पिढीला मार्गदर्शन करत असल्याच्या चर्चा आहेत। पार्थ पवार आणि शरद पवारांच्या या व्हिडिओमध्ये पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतायत असं दिसतंय। जेव्हा पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतात तेव्हा पवार नकारार्थी मान हलवतायत। त्यानंतर पवार हात हलवत नाही असं म्हणतायत। तरीही पार्थ पवार त्यांचं बोलणं सुरूच ठेवतात। पवार पुन्हा नकारार्थी मान हलवतायत। पवार बोलण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात पार्थ पवार आणखी काहीतरी बोलतात। त्यानंतर पवार पार्थ पवारांचं म्हणणं ऐकून घेतात। त्यानंतर शरद पवार पार्थ पवारांना काहीतरी प्रश्न करतात। त्यावर पार्थ पवार उत्तर देतात। मग पवार पुन्हा पार्थ पवारांना काहीतरी सांगतात। पवार पार्थ पवारांच्या हातावर बोट ठेवतात। या व्हिडिओतून एक लक्षात येतंय की पार्थ पवार पवारांना काहीतरी सांगतायत, त्यावरती पवार नकार देतायत। या व्हिडिओतून दुसरी एक गोष्ट ही कळतीये की पार्थ पवारांबद्दल शरद पवारांना जिव्हाळा आहे। या व्हिडिओत नातवाला शरद पवार काहीतरी मार्गदर्शन करतानाही दिसतायत। आता हा दुसरा फोटो पहा, ज्यात रोहित पवार आणि पार्थ पवार या दोन नातवांना पवार काहीतरी मार्गदर्शन करतायत। पवार काय सांगतायत ते दोन्ही नातू सिरियसली ऐकतायत। आता तिसरा व्हिडिओ पहा, ज्यात पार्थ पवार, शरद पवार, प्रतिभा पवार आणि योगेंद्र पवार खुर्चीवर बसलेत आणि रोहित पवार गुडघ्यावर बसून पवार काय सांगतायत ते ऐकतायत। त्यानंतर रोहित पवार पुन्हा पार्थ आणि शरद पवारांच्या मध्ये जाऊन बसतात। आता 10 डिसेंबरचा दिल्लीतला हा फोटो बघा। या फोटोत देखील पार्थ पवार आजोबा शरद पवारांच्या जवळ बसलेत। पवारांनी पार्थ पवारांचा हात पकडलाय, तर शेजारी अजित पवार बसलेत। पार्थ पवारांबद्दल शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या एका निगेटिव्ह वक्तव्याची राज्यात चर्चा झाली होती, पण आता अजित पवार हयात नाहीयेत। पवार कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर शरद पवारांनी मार्गदर्शकाची भूमिका घेतल्याचं या व्हिडिओ आणि फोटोंमधल्या देहबोलीवरनं दिसतंय। शरद पवारांच्या राजकारणातल्या अनुभवाबद्दल कुणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही। दादा गेल्यानंतर पवारांनी या कुटुंबात मार्गदर्शकाची भूमिका उघडपणे घेतल्याचं दिसू लागलंय। परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाही। शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं। त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटायचं काही कारण